ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मराठी माणूस तुम्ही मराठी बोर्ड नाही लावला अजून। आता ऐका मराठीसाठी किती टक्के जागा पाहिजे बोर्डामध्ये, मराठी शब्दांसाठी किती टक्के जागा बोर्डात पाहिजे, बोर्डामध्ये मराठी नाव किती पर्सेंटेज पाहिजे ते सांगा मला। 80% बघा, मिडियम टक्के पाहिजे, पण मला असं वाटतं 51 ते 52% पाहिजे। आणि त्या पद्धतीने मी आज खालचा बोर्ड पूर्ण काढलेला आहे आणि खालचा बोर्ड काढून तो बोर्ड आपण बनवण्यासाठी दिलेला आहे। तर ते कॉर्पोरेशनच्या लोकांसाठी स्वस्तात ट्रीटमेंट करत असतील, त्यांना मदत करत असतील, तर अशा डॉक्टरांना जर आपण मदत नाही केली त्यांना एका दिवसासाठी बोर्ड येईपर्यंत, आणि जर तुम्ही डॉक्टरांच्या अशा 2-2 हजाराची स्लीप फाडायला लागले तर हा त्यांच्यावरती ॲक्च्युली चांगली वागणूक नाही भेटायची त्यांना। मला असं म्हणायचं आहे की हा जो बोर्ड समोर लावलेला आहे तुम्ही त्याचा फोटो घ्या, बनवायला दिलेला आहे आणि बोर्डावरती जवळजवळ 75% जागा ही खाली मराठी नाव टाकण्यासाठी बनवली गेलेली आहे। डॉक्टर साहेब, हायकोर्टाचा आदेश काफी जुना येऊन गेलाय, कॉर्पोरेशनने 3 महिने पण दिलेले त्यासाठी। एकदम बरोबर बोलले तुम्ही म्हणणं, आणि बोर्ड काढून बनवायला सुद्धा दिलेला आहे। तुम्ही दुकानांवरती जा, त्यांचे सगळे मशीन पडलेले आहेत आणि तो लोक कुठल्याही प्रकारचं प्रिंटिंग काढून द्यायला तयार नाही। जर हा बोर्ड काढलेला नसता आणि ही फाडली गेली असती तर मला योग्य वाटलं असतं। किती द्यायचे मला असं सांगायचं आहे की ज्या ज्या डॉक्टरांनी बोर्ड काढलेले आहेत परंतु बनवून आले नाही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, तर या टेक्निकल प्रॉब्लेमचा विचार व्हावा। आणि डॉक्टर बलराम कुमार 2,000 रुपये कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्याला देत आहेत आणि अशा कितीतरी लोकांना माहिती की डॉक्टर बलराम कुमार ते पब्लिक हेल्थ गार्ड इंडिया ट्रस्टमध्ये कॉर्पोरेशनच्या लोकांना किती मदत करतात, कशा प्रकारे ट्रीटमेंट करतात, कशा प्रकारे काम देतात। तर या पद्धतीने जर आपण त्या डॉक्टरांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला तर पुढे आपल्याला कशा प्रकारची ट्रीटमेंट डॉक्टरांकडून अपेक्षित आहे। म्हणून मी आज 2,000 रुपये देते। त्यांच्या नियमाप्रमाणे ही गोष्ट बरोबर आहे की मला 2,000 रुपये दिले पाहिजे, परंतु बोर्डसुद्धा बघा तिथे जवळजवळ 75% जागा मराठी शब्द लावण्यासाठी ठेवलेली असताना सुद्धा डॉक्टरांना 2,000 रुपये अवधी फाडण्यात आलेले आहे। अरे तो पावती कोणाकडे पावतीवाला बघ ना, मेंटरला कसं कमिश्नर आगे तुम्हारे तो घर रहेगा क्या? थांबा 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 थांबा। फोन टाका बोलून घ्या रे, बोलून घ्या त्याला तो ताबी काढव ना व्हिडिओ छाता काढ।
छाता कारण कयो वीडियो कढो न छातो थे हिते ॿुधाए थो हिकु रस्तो मां ॿुधायां थो तव्हां वीडियो कढो छातो थे मां रस्तो ॿुधायां थो तव्हांखे वीडियो कढो छा म्युनिसिपालिटी जा माण्हू आहिनि दादा वीडियो कढो तव्हां मां ॿुधायां थो तव्हांखे छा करिणो आहे तव्हां वीडियो कढो रस्तो ॿुधायां थो मां तव्हांखे सॼो उल्हासनगर जो भलो थींदो लगल गाने फोटो निकतला वीडियो कढो वीडियो कढो त्याला ही काळी आहे इथं दुकानांवरील पाट्या या मराठीत असल्या पाहिजेत यासाठी वारंवार उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांना सूचित आणि नोटीस देऊनही बोर्ड न लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे। या 24 व्यापाऱ्यांवर ही कारवाई करून 38,000चा दंड वसूल केलाय। जोपर्यंत मराठीत पाट्या संदर्भात पालन केलं जात नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार असल्याचं उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितलंय। तसेच व्यापाऱ्यांनी दुकानांवरील पाट्या लवकरात लवकर मराठीत पाट्या लावाव्यात अशी विनंती महापालिकेने केली आहे। उल्लासनगर महानगर पालिका क्षेत्र में हमने इसके पहले भी व्यापारी लोगों को आह्वान किया था और उनकी बैठक लेके उनको सूचित भी किया था कि जितने भी फलक रहेंगे उनके जो बोर्ड है दुकानों के नामों के वो मराठी में मतलब देवनागरी में होने चाहिए। इसकी नोटिस भी उनको दी थी। इसके बारे में सामाजिक जो माध्यम है और व्यापारी एसोसिएशन से इनके माध्यम से भी हमने उनको अवगत किया था। फिर भी व्यापारी लोगों ने अभी तक बोर्ड बदले नहीं, तो इसके लिए हमने 25 जनवरी से उनको सूचित किया है कि कार्रवाई होंगी। हमने 25 जनवरी में भी कार्रवाई की थी और छुट्टी के बाद में आज से फिर से हमने कार्रवाई शुरू की। हमें कोई व्यापारी को दंडित करना यह हमारा उद्देश्य नहीं है, लेकिन जो शासन का आदेश है, माननीय न्यायालय का आदेश है, उसका पालन होना ज़रूरी है और उस आदेश की अवमानना नहीं होना चाहिए। इसलिए मैं आपके माध्यम से सभी व्यापारियों को आह्वान करूंगा कि जितने भी आपके दुकानों के नाम हैं वो मराठी देवनागरी में आप लिखिए और जो मराठी में लिखेंगे वो स्पष्ट रूप से बोल्ड लेटर्स में मतलब बड़े अक्षरों में उसको दर्शाया जाए। सर आज कितने दुकानों पे कार्रवाई हुई है? आज हमने 24 व्यापारियों के ऊपर कार्रवाई की, उसमें 48,000 दंड वसूल किया गया है। सर देखा गया कि गोल मैदान पे जो महानगर पालिका का योगा केंद्र है उसमें भी इंग्लिश बोर्ड लिखा हुआ है, पालिका का कब तक चेंज होगा? ये जो नियम है ये दुकानों के लिए व्यापारी स्थापना के लिए है और गोल मैदान पे जो बोर्ड लगाया गया है ये महानगर पालिका की तरफ से लगाया नहीं है। वो भी निश्चित जिन्होंने कॉन्ट्रैक्टर ने पहले काम कराया उनको हम सूचित करेंगे। महानगर पालिका के भी जितने भी कार्यालय रहेंगे या महानगर पालिका के ने बनाए हुए जितने भी कुछ केंद्र रहेंगे उसके ऊपर भी मराठी में और अन्य स्थानिक भाषा में उसके ऊपर लिखने के इसके पहले भी निर्देश है और महानगर पालिका का नाम मराठी में भी। लेकिन यह आपने जो उपस्थित किया मुद्दा ये योगा केंद्र एक अन्य ठेकेदार ने बनाया, उनको सूचित किया जाएगा। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।